बोलतो। माझ्यानंतर बोलणारे नेते मंडळी आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय मल्हार। धन्यवाद साहेब। यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री, आपल्या सर्वांचा आवाज धनंजयजी मुंडे साहेबांची या लेखनी विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब। एकच पर्व, एकच पर्व। छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महाएल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब बीड मध्ये आलेत। मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महाएल्गार आपण या ठिकाणाहून काढता। व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर, विधिमंडळातील माझे सहकारी मनोजजी कायंदे, अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या, पुन्हा तुम्ही बोला। 2-2.5 महिने गप्पच होतो। सन्माननीय हाके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील। त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएल्गार सभेला आपण बीडला उपस्थित आहात। बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज मी या व्यासपीठावर उभा आहे। आज या एल्गार महासभेला संबोधित करतोय ते कुणाला विरोध करायचा आहे म्हणून नाही, कुठल्या समाजाचा विरोध करायचा आहे म्हणून नाही, कुठल्या समाजाचं न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा, न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही। आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या